मॅचला सुरुवात होईल. ऐकूयात आवाज जोबिलीचा मॅडी धुळे यांना. धन्यवाद धन्यवाद बाबूशाह आणि धन्यवाद राहुलजी चव्हाण. जाऊया मागच्या दिशेने. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतो पहिल्या रात्रीमध्ये आपण आहोत आणि पहिले मॅच आपण पाहिली. विकासेचे माणकोली संघाने तो सामना जिंकला. त्या संघाचा पुनश्च एकदा हार्दिक अभिनंदन. दोन मलंगड विभागातील ताकदवर संघ आता तुम्हाला पहिल्या मॅचमध्ये पाहायला मिळतील. राहुल वेगळा 8 संघांचा हाप आपल्याला पाहायला मिळेल, ज्यामध्ये 2 मलंगड विभागातील संघ टॉस जिंकला खऱ्या अर्थाने शेलारपाडा टीमने आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय. निमंत्रित केलं प्रतिस्पर्धी टीमला, ते म्हणजे कुंभारली टीमला. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर 2 सलामीवीर फलंदाज या ठिकाणी दाखल झालेत. शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा आणि जय गावदेवी कुंभारली या 2 टीममध्ये चालू असलेला सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही संघांना सूचना असेल 5 गोलंदाज तुम्हाला वापरायचे आहेत आणि विकेटमधून जर धावले तर नक्कीच कदाचित 1 धाव तुम्हाला कमी दिली जाईल, याची नोंद घ्या. ही सूचना तुम्ही पंचांकडून लक्षात घ्या, जेणेकरून जय पवार सर आणि मुन्ना पठाण सर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. 25 मिनिटांचा वेळ तुमच्यासाठी असेल. गोलंदाज तयार. पहिलाच बॉल यावेळेस आपण पाहतो ऑन ड्राईव्ह. हलक्या हाताने चेंडूला फक्त दिशा दिली आणि यावेळेस चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. रन्स मिळतात 4. सुरुवात दमदार पाहायला मिळते बॅटिंग करत असताना कुंभारली टीमच्या वतीनं. अतिश दाभणेला आपण पाहतोय आणि मैदानाच्या आतमध्ये ज्ञानेश गोलंदाजीसाठी आहेत. कदाचित आपण पाहिलं तर ज्ञानेश दाभणे हा गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. ओव्हर द विकेटने खोलवा टप्प्याचा बॉल पुन्हा एकदा ऑनसाईडला आपण पाहतोय. क्षेत्ररक्षक येतात मिड विकेटच्या दिशेने. आपण पाहिलं तर चेंडूला गॅदर करतात. फील्ड केलं जात आहे. एकच धाव आणि एका धावेवरती समाधान व्यक्त करावं लागतंय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं ना तर सुरुवातीला भरपूर धावा पहिल्या मॅचमध्ये अजय आपल्याला पाहायला मिळाला. 60+ धावसंख्या पहिल्या मॅचमध्ये झाली आणि इथून जर 5 षटकांचा सामना तुम्हाला करायचा असेल तर चांगली धावसंख्या इथून क्रीडांगणामध्ये बनवावी लागेल. हे प्रत्येक संघाचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. आणि मैदानाच्या आतमध्ये आमच्या बाट्याला फलंदाजी आली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतो जय गावदेवी कुंभारली या संघ प्रथम 17 मध्ये. मुख्य पंचाच्या भूमिकेत जय पवार सर. ऑफिशियल स्कोरर अजय काठवले. त्यानंतर आपण पाहिलं तर 10 क्रिकचे ऑफिशियल स्कोरर आमचे धनेश म्हात्रे, राहुल म्हात्रे ऑफिशियल अपडेटर आणि 10 क्रिकचे सर्वा कुणाल म्हात्रे. ही संपूर्ण टीम या ठिकाणी सज्ज आहे. ऑफिशियल कॅमेरामॅन आपण पाहतो ग्रेट वर्क. सातत्याने आपण पाहिलं तर शेवटच्या अगदी मुवमेंट पर्यंत बॉलला टिपला जाते. क्षणचित्र आपण पाहतो त्यांच्या माध्यमातून. धावसंख्या धाव फलकावरती अद्यापपर्यंत पहिलं षटक प्रगती पथावरती असताना 5 धावा. यावेळेस इथे विकेट करण्याचा प्रयत्न मिस टायमिंग झालाय. फटका फसलाय आणि यावेळेस मिड ऑफला टीपला जाईल. चांगला असेल. संपुष्टात येईल फलंदाज आतिश भानुदास साळवीचा खेळ. खेळ युक्तीचा चेंडू फळीचा आज खासदार आमदार चषक दहिवली गावाचा. खेळ युक्तीचा चेंडू फळीचा आज खासदार आमदार चषक दहिवली गावाचा. बाजूला भारे आले दादा रे बाळकृष्ण मुंडे संगतीला थँक्यू. चला राहुल आपण संपर्क करा माईकशी. षटक क्रमांक पहिला आणि पहिल्या षटकाचा खेळ चालू असताना 5 धावा धाव फलकामध्ये पहिली सफलता मिळते गोलंदाज ज्ञानेश दाभणेला. काय गोलंदाजी आपण पाहिली तर सुरुवातीला जरी चौकाराला म्हटलं जातं ना राहुल की कोणत्याच गोलंदाजाला आवडत नाहीये. पहिल्याच बॉलवरती चौकार षटकार आलेला आणि तिथून केलेलं कमबॅक वाखाणण्याजोगी होतं या गोलंदाज ज्ञानेश दाभणेचं. षटक क्रमांक आपण पाहतोय पहिलं प्रगती पथावरती. स्ट्राईक इनला फलंदाज आतिश. आखो टप्पाचा बॉल शॉर्ट अप लेंथ. यावेळेस आपण पाहिलं तर अगदी अंगावरती येणारा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये आणि कदाचित हा डॉट चेंडू आपण पाहतोय.
नेहमी जेव्हा जेव्हा राहुल आपण म्हणतो ना, जेव्हा चांगली माणसं एकमेकाच्या संपर्कात जेव्हा येतात ना, तेव्हा चांगलं नातं तयार होतं. आणि जेव्हा चांगला चेंडू बॅटच्या संपर्कात येतो ना, तेव्हा चांगल्या धावा सुद्धा पाहायला मिळत आहेत. परंतु इथे चेंडू संपर्कात आला नाही आहे आणि धावा सुद्धा मिळत नाही आहेत. गावदेवी कुंभारले टीमला स्ट्राईकिंगला आतिश. यावेळेस ऑन साइडला फटका चांगला आहे. नो मॅच लँड मधून चेंडू सरळ चाललाय स्क्वेअर ऑफ द विकेट. बाउंड्री लाईनच्या पलीकडे एक टप्पा घेत चेंडू सीमा रेषा पार मिळतात 4. हा येतोय चौकार. सर खऱ्या अर्थात हा मैदान पाहिला ना आपण तर जवळजवळ 4 ते 5 फूट इथे मात्र खड्डा होता, परंतु त्या मैदानाला इथं मात्र अतिशय चांगला आकार देण्याचं काम केलं झालंय. मग आमचे नक्कीच या मैदान बनवण्यासाठी ज्यांनी भरधाव मेहनत घेतली, आमचे बारामतीचे लक्ष्मणजी लकडे यांच्या माध्यमातून हा मैदान बनवला गेला, त्यांचा देखील आपण स्पर्धेच्या माध्यमातून धन्यवाद व्यक्त करू. कारण नक्कीच त्यांच्या माध्यमातून ट्रॅक्टर इथं मात्र पुरवलं गेलं आणि अतिशय देखणं मैदान आपल्याला या स्पर्धेसाठी पाहायला मिळतं. गो टू कॉमेंट्री बॉक्स. नक्कीच नक्कीच राहुल, जर आपण पाहिलं ना तर अतिशय दर्जेदार क्रीडांगण या ठिकाणी बनवलं गेलंय. स्वर्गवासी आनंदीबाई मुंडे क्रीडांगण या क्रीडांगणाचं नाव आहे. आणि यावेळेस इथे आपण पाहतोय चेंडू हवेमध्ये मिस टायमिंग झालंय. क्षेत्ररक्षक येत आहेत. फार चांगलं जजमेंट. काय कॅच घेतली आहे, कॅच ऑफ द नाईट आपण पाहतोय. चेंडू इथून मात्र टिपला गेलाय. फलंदाज होईल बाद. धक्का क्रमांक दुसरा लागत असताना अति स्पर्धा आणि बघा आयोजन कमिटीच्या वतीनं सातत्याने बाळदादा मुंडेच्या माध्यमातून आम्हाला इथून मात्र काही सूचना पोहोचवल्या जातात. मग मानकिवली गाव असो, जोविली असो, खरबई असो किंवा दहिवली असो, वराडे असो किंवा बेंडशील किंवा वाडी आपण पाहतोय सातत्याने धामणवाडी असो, तारवाडी असो, सावर्लीवाडी, जे कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा ग्रामस्थ मंडळ असतील किंवा आदिवासी बांधव कोणी असतील तर आपण यायचं व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. आणि एक महत्त्वाची सूचना बघा, विकास सीसी मानकिवली टीम आपल्याला उद्या या इथे मात्र रिपोर्टिंग करायचं आहे, कारण उद्या लगेच तुम्हाला इथून मात्र नेक्स्ट मॅच असेल. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. येस, गो टू कॉमेंट बॉक्स. नक्कीच नक्कीच आपण पाहिलं तर ना राहुल, क्रीडांगणाबाबत आपण चर्चा करत होतो. काही अगदी 10 ते 15 फूट खड्डा या क्रीडांगणावरती होता आणि संपूर्ण भर करून या क्रीडांगणाला अगदी गोलाकार पद्धतीने स्वरूप देण्यात आलंय. क्रिकेटचं वेड आहे. सातत्याने आपण पाहिल्यानंतर दहिवली गाव इथून पाहिलं तर कदाचित 1 ते 1.5 किलोमीटर अंतरावरती असेल आणि नक्कीच इथून मात्र एक क्रीडांगण आपल्याला पाहायला मिळतंय. कदाचित शहापूर नगरीमध्ये आपण पाहिल्यानं राहुल एक क्रीडांगण आम्ही पाहिलं, जेणेकरून राम पाटोळेंचं त्यांचं देखील कौतुक व्हायला हरकत नाही. शेंद्रून गाव कुठे आणि ते क्रीडांगण कुठे. मुन्ना पठाण सर आणि आमचे संदेश सर जे शहापूरवरून बिलॉंग करतात ऑफिशियल पंचांच्या भूमिकेत, त्यांना माहिती आहे. कारण इथे मात्र आपण पाहिलं ना तर क्रिकेटचं वेळ तुम्हाला संपूर्ण या क्रीडांगणावरती किती अंतर असू दे, मात्र इथे तुम्हाला फक्त आणि फक्त क्रिकेटचं वेळ घेऊन येऊ शकतं. नक्कीच नक्कीच, कारण बालकृष्ण मुंडे आता म्हटलं तर या स्पर्धेचे आयोजित देखील आणि श्री गणेश दैवरी टीममध्ये ते देखील इनॅक्शनमध्ये सातत्याने खेळ करत असतात आणि नक्कीच त्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. आणि त्यांच्या साथीनं त्यांच्या खांद्याला खांदा राहून आपण शेतकरी राजा निखिल चव्हाण असतील, त्यानंतर प्रतीक कडब असतील, मयूर काठावले असतील आणि पूर्ण ग्रामस्थ मंडळ दैवरीला आपण पाहतोय. नक्कीच आपण पाहतो आज 8 संघ या ठिकाणी खेळले जातील आजच्या रात्रीमध्ये. मग बांगणी विभागातून 2 संघ आपल्याला पाहायला मिळतील. इंदगाव असेल, त्यानंतर कासगाव संघ आपण पाहू शकाल, त्यानंतर नेरळ परिसरातून एक जय हनुमान वाकस संघ आपल्याला पाहायला मिळेल आणि त्यानंतर आपण पाहिलं तर कल्याण मलंगड विभागातून आपण काही संघ पाहू शकाल आणि वांगणी परिसरातील 3 संघ खऱ्या अर्थाने माहिती आमच्यापर्यंत पोहोचवते. उमर 11 गोरेगाव हा संघ देखील तुम्हाला इनॅक्शन मध्ये पाहायला मिळेल आजच्या रात्रीमध्ये. ही पहिली रात्र आपण पाहतो. प्रकाश चौथातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार आमदार चषक 2022 हे पर्व तिसरं आपण पाहतोय. अगदी 9 टॉवर्स तुम्हाला पाहायला मिळत आहेत. भरपूर चांगल्या क्रीडांगणावरती प्रकाश आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, षटक क्रमांक 2. लाईन चांगली आहे. प्रतिम बॉल यावेळेस आपण पाहतोय समोरच्या एंड कडून गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते. पेन्सिल गावाकडून हे षटक नक्कीच म्हणता येईल राहुल, कारण या एंडला पण दहिवली गावचं नक्कीच एंड या ठिकाणी आपण पाहतो आणि प्रतिस्पर्धी अपोजिट साईडला नक्कीच बेंडशील गावाचं एंड आपण पाहतोय. गोलंदाज तयार. यावेळेस शॉर्ट ऑफ लेनचा बॉल नक्कीच आपण पाहिलं तर अतिशय चांगला चेंडू आपल्याला पाहायला
बघा नेक्स्ट मॅच श्री गणेश कासगाव आणि त्यांच्या अगेन्स्ट उमर 11 गोरेगाव. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण येऊन थांबायचं, कारण इनिंग्स ब्रेक मध्ये नाणेफेकीचा कौल केला जाईल. नक्कीच आपण पाहिलं तर नेहमी ज्या संघाला आपण श्री गणेश क्रिकेट संघ कासगाव या संघाने ओळखत होतो आणि आज त्या संघाचे पुरस्कर्त्यात पृथ्वीराज 11 कासगाव हा संघ तुम्हाला इन ऍक्शन मध्ये पाहायला मिळेल. यावेळेस लॉंगांच्या दिशेने आपण पाहतो, फटका चांगला एक्झिक्यूट केलाय, क्षेत्रक्षक थोडेसे चाच पडलेत आणि कदाचित फेकी सुरेख होत असताना पंचांकडे कटाक्ष टाकलं जात आहे. पंच मुन्ना पठाण सर, शहापूर की आन बान शान म्हटलं तर मुन्ना पठाण मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. द लेजेंड क्रिकेटर, भरपूर वर्ष त्यांनी क्रिकेटसाठी दिले. अगदी साई स्पोर्ट शहापूर संघामध्ये आपण पाहतो नेतृत्व करत असताना आणि आता कदाचित त्या संघाचे मात्र मेंटॉर म्हणून त्यांची वर्णी लागते शहापूर तालुक्यामध्ये. तेच पंच आपण पाहतोय, मुन्ना पठाण सर गोलंदाज तयार. लाईन चांगली आहे, लाईन यावेळेस पाहावं लागेल, कदाचित थोडीशी मिस केली असावी. आउटसाइड द ऑफ स्टंप आपण चेंडू पाहिला, चेंडू पाठचा संपर्क होत नाहीये. कदाचित सुरुवातीला आमचे अजय काठवले आम्हाला सांगतात 2 चेंडू डॉट आल्यानंतर गोलंदाजाने चांगलं कमबॅक केलं होतं. या षटकामध्ये कमी धाबा आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या, परंतु 2 धाबा आल्यानंतर हा चेंडू खराब आपण पाहिला. यावेळेस मिस टायमिंग, पुन्हा एकदा चेंडू शॉट एक्स्ट्रा कव्हरला आपण पाहतोय, टीपला जाईल झेल आणि संपुष्टात देईल फलंदाज निखिल भोईरचा खेळ. की आम्ही सांगितलं की प्रत्येक संघाला ड्रेस कोड इथे या स्पर्धेच्या वतीने ठेवण्यात आलाय. मानव सिरीज साठी आपण पाहिलं तर 2 व्हीलर बाईक ते आम्हाला पुरस्कृत केली गेली. सन्माननीय गजेंद्र शेठ गडगे, तुम्हा सर्वांचे लाडके पिंट्या शेठ यांच्या वतीनं ही तुम्हाला मानव सिरीज साठी बाईक पाहायला मिळते. संघ फलकामध्ये आपण पाहतो, एका बाजूला जय गावदेवी कुंभारली आणि दुसऱ्या बाजूला शिव गर्जना शिलारपाडा हा संघ. कदाचित डरकाळी इथून फोडावी लागेल. मैदानाच्या आतमध्ये जय गावदेवी कुंभार टीमला ऑन साइडला फटका चाललाय, क्षेत्ररक्षक येतात परंतु नो मॅच लँड मध्ये चेंडूची वाट पाहिली आहे आणि एका टप्प्यावरती फील्ड करत असताना आपण पाहतोय क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी हरेश होते आणि नक्कीच चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. सातत्याने मी नेहमी म्हणतो ना, चेंडूवरती येणं, वाकणं, उचलणं आणि फेकणं या अत्यंत 4 क्रिया महत्वाच्या प्रत्येक क्षेत्ररक्षकाला करावा लागतात. 100% योगदान, 100% कमिटमेंट काय असते ना, ते मात्र प्रत्येक खेळाडूला इथे आपल्या संघासाठी देणं फार गरजेचं असतं. धाबा फलकामध्ये आपण पाहतो 2 षटकांचा खेळ इथे संपन्न झालाय. पहिले षटक हाताळलं गोलंदाज ज्ञानेश दाबणेने, 9 धावा त्याने खर्च केला, त्यामध्ये 2 गडी बाद केले. त्यानंतर संदेश दाबणेच्या हातामध्ये षटक सोपवलं, ज्याने धाबा खर्च केला, 6 एक गडी बाद करत, म्हणजे एकंदरीत 7.50च्या करंट रन रेटने धाबा संख्या आपल्याला पाहायला मिळते. प्रथम बॅटिंग करत असताना जय गावदेवी कुंभारली टीमच्या खात्यामध्ये. धाबा संख्या धाव फलकामध्ये आपण पाहिली तर 15 धाबा, 7.50 हे करंट रन रेट आहे या मॅचचं. बॅटिंग करत असताना जय गावदेवी कुंभारली टीमच्या वतीनं षटक क्रमांक 3 आपल्याला पाहायला मिळेल. शेलारपाडा संघाच्या वतीने आपण पाहतो षटक क्रमांक 3 मध्ये 5 नवीन गोलंदाज तुम्हाला वापरायचे आणि अमोल वारे आपण पाहतो 3ऱ्या षटकामध्ये. ओव्हर नंबर 3 मध्ये, ओव्हर नंबर 3 मध्ये आपण पाहतो अमोल वारे याच्यावरती जिम्मेदारी दिली आहे संघनायक शेलारपाडा टीमच्या वतीनं. अतिशय दर्जेदार स्पर्धा, तब्बल लाख मोलाची स्पर्धाच्या रजनीमध्ये आपल्याला पाहायला मिळते. 2022 हे पहिलं हंगाम आपण पाहतोय बदलापूर नगरीमध्ये. ही पहिली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. या स्पर्धेचे सर्वेसर्वा श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली, ग्रामस्थ मंडळ दहिवली, सन्माननीय बालकृष्ण मुंडे आणि सन्माननीय निखिलजी चव्हाण यांच्या स्वप्नातून आणि यांच्या संकल्पनेतून साकारलेली भव्य दिव्य टुर्नामेंट तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार यावेळेस अमोल वारे ओव्हर द विकेटने. कोलबट टप्प्याचा बॉल अलंग कार्पेट आपण पाहतोय, कव्हरच्या दिशेने चेंडूला जंटल पुश केलाय. चेंडू सरळ घरंगळा चाललाय परंतु क्षेत्ररक्षक तिथे सज्ज आहेत. अतिशय चांगले फेके आपल्याला पाहायला मिळते. थोडंसं कलेक्टिंग चुकीचं पाहायला मिळतं. 2 धावा इथून येतात आणि 2 धावेच्या मदतीने गुड रनिंग
गुड रनिंग गुड बिटवीन द विकेट आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. 2 धाबा धावफलकावरती आहेत आणि दुहेरी धाबेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 17 धावा, 17 रन्स, लॉस ऑफ 3 विकेट्स. यावेळेस इथे पाहावं लागेल, कदाचित चेंडू बाटचा संपर्क नाही आशाभूत नजरेने पंचांकडे पाहिलं जात आहे. जय पवार सर आपण पाहतोय अगदी तटस्थ आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटक क्रमांक 3 प्रगती पथावरती आहे आणि या 3ऱ्या षटकाचा खेळ चालू असताना आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती दुहेरी धाव आली बॅटिंग करत असताना ओमकार तवलेच्या बॅटमधून आणि त्याला मात्र बीट केलंय. यावेळेस पाहावं लागेल, कदाचित नो बॉल, पंचांचा इशारा येतोय. धाबा संख्या धावफलकामध्ये एक्स्ट्राच्या रूपानं नक्कीच वाढ होईल आणि अबांतर धावेने संघाचा धावफलक देखील पुढे सरकताना आपण पाहतोय. 18 या धावसंख्येमध्ये षटक क्रमांक 2.2 आपण पाहिलं तर 3ऱ्या क्रमांकाचं षटक चालू आहे आणि अद्यापर्यंत 18 धावा धावफलकावरती आहेत. प्रथम बॅटिंग करत असताना धावा इथे होत आहेत. धावा तुम्हाला बनवावा लागतील. पहिल्या मॅच मध्ये 60+ धावसंख्या आपण पाहिली विकास सिस्टम मानकुली टीमच्या खात्यामध्ये होती. जोबेली संघाला तिथे परास्त व्हावं लागलं काही फरकाने, परंतु या मॅच मध्ये फ्री हिटचा बॉल तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज अजय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. गोलंदाज अमोल बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज. यावेळेस विकेट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग स्ट्रोक होता. नो मॅच लँड मध्ये चेंडू पुन्हा एकदा ट्रॅव्हल झालाय आणि तिथे धावा मिळतील त्याचा पुरेपूर फायदा या दरम्यान घेत असताना 2 फलंदाज. 2 धावा आणि या 2 धावेच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 20 धावा. अत्यंत दर्जेदार स्पर्धा आपण पाहतो. नेक्स्ट मॅचचा कॉल आम्हाला नक्कीच देतील आमचे ऑफिशियल कॉमेंटेटर उमर 11 गोरेगाव आणि वर्सेस कासगाव. यावेळेस आपण पाहतो कव्हरच्या दिशेने फटका, क्षेत्ररक्षक पृथ्वीराज 11 कासगाव संघ आणि उमर 11 गोरेगाव. बिग फाईट मॅच, बिग बॅटल तुम्हाला पाहायला मिळेल. दोन्ही संघ ज्याप्रमाणे राहुल आपण पाहिलं ना तर हे 2 संघ मलंगड विभागातून आहेत, तर नेक्स्ट मॅच मध्ये 2 संघ तुम्हाला वांगणे परिसरातून वांगणे असोसिएशन अंतर्गत तुम्हाला पाहायला मिळतील. पृथ्वीराज 11 कासगाव वर्सेस उमर 11 गोरेगाव. गोलंदाज तयार. यावेळेस अमोल वारे अलॉंग द कार्पेट, बॉलर्स बॅक ड्राईव्ह आपण पाहतोय. लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू येतोय. क्षेत्ररक्षक सज्ज आहेत परंतु एकापेक्षा मात्र काही नसेल आणि एक धाव इथे सहजतेने एकवटली जाते. एका धावेच्या मदतीने शांत गतीने शांत क्रिकेट आपल्याला पाहायला मिळते. कासवाच्या गतीने का होईना संत वाहते इंद्रायणी ज्या पद्धतीने प्रथम सत्रामध्ये बॅटिंग करत असताना जय गावदेवी कुंभारली संघ. यावेळेस लाईन तपासली जाते. पंचांचा इशारा पुन्हा एकदा वन्स अगेन नो बॉल. षटक क्रमांक आपण पाहिलं तर 3रं प्रगती पथावरती हा देखील चेंडू खराब येतोय. गोलंदाज अमोल वारेचा एक्स्ट्राच्या रूपाने धाव अंकित होत असताना आपण पाहतो प्रतिस्पर्धी संघाला धावा अक्षरशः बहाल केल्या जात आहेत. टीमची टोटल आपण पाहिली तर स्कोर कार्ड वरती एकंदरीत अजय काठवले ऑफिशियल स्कोरर आपण पाहतोय. 23 धावा धावफलकावरती आहेत. 3 गड्यांच्या मोबदल्यात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. बॅटिंग करत असताना धावा तुम्हाला बनवावा लागतील. कदाचित आपण पाहिलं तर सुरुवातीला चांगला खेळ पाहायला मिळाला नाही. 2 सलामीचे 3 फलंदाज या ठिकाणी बाद झाले बॅटिंग करत असताना कुंभारली टीमचे, म्हणजे जणू काही टॉप ऑर्डर या ठिकाणी ढासळली गेली आहे आणि मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती अमोल. शेवटचा आणि अंतिम बॉल फ्रीटचा बॉल असेल. जय पवार सर आम्हाला या ठिकाणी सूचना करत असताना एवन अंपायर्स एवन जोडी तुम्हाला मैदानामध्ये पाहायला मिळते. पुन्हा पठाण सर आणि जय पवार सर. यावेळेस इथे फ्रीटचा बॉल आणि त्याचं स्वागत केले. शेवट गोड करत असताना चेंडू सरळ चालला बाउंड्री लाईनच्या पलीकडे. गेंद आई स्लॉट में उसे पार किया. पार्किंग प्लॉट में 6 रनों के लिए बिग लॉन्ग में षटकार.
चषक मानाचा लय हौसेच गणिती गावाचा नांगर चषक मानाचा लय हौसेच गणिती गावाचा नांगर चषक मानाचा थँक्यू 3 षटकांचा खेळ या ठिकाणी संपन्न झाला. आजच्या रात्रीमध्ये आपण पाहतोय या ठिकाणी नक्कीच इनिंग ब्रेकमध्ये टॉस केला जाईल. पृथ्वीराज 11 कासगाव आणि उमर 11 गोरेगाव टीममध्ये दोन संघ या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि या बदलापूरच्या नगरीमध्ये आलेल्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं सहर्ष मनपूर्वक स्वागत. अगदी आपण पाहतोय बसण्यासाठी व्यवस्था केली आहे. भरपूर चांगले स्टँड प्रेक्षकांसाठी आपण पाहतो. आयोजन आणि नियोजन कमिटीच्या वतीनं अतिशय चांगलं व्यवस्थापन या ठिकाणी आपण पाहतोय. धावत संख्या फलकावती प्रथम बॅटिंग करत असताना 3 षटकांमध्ये 18 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झालाय. 12 चेंडूंचा खेळ इथे बॅलन्स असेल. धाव फलकावती 29 लॉस ऑफ 3 विकेट्स. गोलंदाज आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होईल. 4थ्या षटकामध्ये 5 नौके गोलंदाज म्हटले तर नक्कीच प्रत्येक संघाला एक वेगळी अतिशयोक्ती करावी लागते आणि मैदानाच्या आतमध्ये ते करत असताना आपण पाहिल्यानंतर कदाचित 5 षटकामध्ये बराच वेळा एका गोलंदाजाला 2 षटकं फेकण्यात येतात एका गोलंदाजाकडून, परंतु इथे ते चित्र नाही आहे. अगदी आपण पाहिलं तर व्यवस्थापन समितीच्या वतीने आयोजन कमिटीच्या वतीने अतिशय चांगला डिसिजन आजच्या या स्पर्धेसाठी आपण पाहतोय. सलग 4 रात्रीमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल 5 गोलंदाज तुम्हाला कंटिन्यू वापरायचे आहेत. स्ट्राईक एंडला फलंदाज पिंटू पाटील आणि त्याला 7 मिळेल. नॉन स्ट्राईक एंडला ओमकार तवळे जो मात्र त्याचा प्रतिबिंब आहे. नॉन स्ट्राईक एंडला गोलंदाज तयार. राऊंड विकेटने आखो टप्प्याचा बॉल ऑन साईडला मिड विकेटच्या दिशेने क्षेत्ररक्षक एकाच टप्प्यावरती आदर करतायत आणि एकच धाव या दरम्यान मिळत असताना आपण पाहतो पिंटू पाटील या फलंदाजाला एका धावेच्या मदतीने कवनेन या ठिकाणी येतात. कवनेन बुबेरे आपला ड्रेस कोड आपण कलेक्ट करा. उमर 11 गोरेगाव आपला प्रतिस्पर्धी संघ या ठिकाणी दाखल झालेला आहे. पृथ्वीराज 11 कासगाव टॉससाठी मात्र आपण सज्ज व्हायचं आहे. धाव फलकामध्ये आपण पाहतो एकेरी धावेने संघाची धावसंख्या पुढे सरकते. 30 धावा धाव फलकामध्ये ज्या पद्धतीने आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला गुलाबी थंडी नक्कीच या क्रीडांगणामध्ये पाहायला मिळेल. ऑन साईडला चेंडू पुन्हा एकदा अलॉंग द कार्पेटने एकच धाव तिथे मिळेल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे. क्रिकेटची लाईफलाईन या ठिकाणी यूज केली जाते. जितक्या तुमच्या कोठ्यामध्ये चौकार षटकार असेल मात्र सिंगल डबलला तुम्ही प्राधान्य द्या जेणेकरून धावसंख्येमध्ये तितकाच महत्वाचा रोल त्या धावसंख्येचा असतो. म्हटलं जाताना मराठीमध्ये एक म्हण आहे थेंबे थेंबे तळेसाचे, परंतु सिंगल डबलने देखील धावसंख्येचा आकार धावसंख्येचा ग्राफ अगदी उंचावलेला तुम्हाला पाहायला मिळेल. गोलंदाज तयार आहे वेळेस राऊंड विकेटने. षटक क्रमांक 4 यावेळेस फलंदाज बाद. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड होत असताना आपण पाहतोय फलंदाज पिंटू पाटील बॅक टू द डगआउट. 1 मोर विकेट डाऊन. ठिकाणी बाद झाला आणि एक चांगली सफलता या ठिकाणी अर्जित करत असताना आपण पाहतो. शेलारपाडा संघ मगाशी आपण सांगितलं ना राहुलने की जोबेली माणिकोली जेव्हा सामना चालू होता तेव्हा दोन्ही संघ एका हाकेच्या अंतरावरती आपण पाहतोय. कदाचित आजच्या रात्रीमध्ये तुम्हाला असेच संघ पाहायला मिळतील कारण मलंगड विभागातील हे 2 संघ आणि त्यानंतर वांगणी परिसरातील 2 संघ म्हणजे कदाचित प्रत्येक संघाला प्रत्येक खेळाडूचा प्रत्येक संघाचा डावपेच जे प्रत्येकाला माहीत असेल. बॉलिंग करत असताना आपण पाहतोय जबरदस्त खेळ राहिलाय. तंत्रशुद्ध गोलंदाजी आपण पाहतोय. तंत्रशुद्ध फटकेबाजी प्रतिस्पर्धी संघाकडे देखील आहे आणि आता गोलंदाज राऊंड विकेटने तयार. यावेळेस वॉट अ शॉट. इम्प्रोव्हायझेशन स्ट्रोक. यावेळेस चेंडू सरळ चाललाय. टाटा बाय बाय करत असताना डीप लॉंग लेग सीमारेषे बाहेर. रन्स मिळताय 6. हा येतोय खणखणीत षटकार. स्लॉक सिप करत असताना
कदाचित इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये हार्दिक पांड्याला तुम्ही पाहू शकाल. नक्कीच या खेळाडूने त्याला फॉलो केला असेल. आणि आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटमध्ये पालेगावचा मनीष कोलेकर अर्थात तुम्हा सर्वांचा लाडका पांड्या नक्कीच हा खेळाडू आपण पाहतोय. जास्तीत जास्त ट्रेडमार्क शॉट पांड्याचा देखील आपण पाहतोय. फटका जबरदस्त होता आणि धावा सुद्धा चांगलाच मिळत असताना 6 धावा. टीमची टोटल आता कदाचित आपण पाहतो टॉप गेअर मध्ये फलंदाजी करावी लागेल. सुरुवातीला आपण पाहिलं तर टॉप ऑर्डर मधील फलंदाज ढासळले, परंतु अगदी आपण पाहिलं आतिश दाबणेच्या बॅट मधून 2 चौकार आपण पाहिले. त्याचा अपवाद जर वगळला तर ओमकार तवलेने एक षटकार ठोकलाय आणि आता अविनाश मांजरेकरच्या बॅट मधून एक षटकार येतोय. धाव संख्या धाव फलकामध्ये आपण पाहतो एकंदरीत 37. अजून एक फटका चांगला पाहायला मिळतो, परंतु दरम्यान धाव मिळेल ते सिंगल आणि एका धावेच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना नक्कीच या दरम्यान आपण पाहतोय शेलारपाडा संघासाठी शुभेच्छा येतात. मलंगड विभागातून नितेश जाधव यांच्या वतीनं त्यांचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. बॉलिंग ट्रॅकवरती आपण पाहतोय धावा धाव फलकावरती 38 धावा. 4थं षटक प्रगती पथावरती असताना गोलंदाजाने मात्र कमालीची गोलंदाजी केली आहे. परंतु बॅटिंग करत असताना राहुल तुम्हाला येणाऱ्या काही काळामध्ये धमाल देखील पाहायला मिळेल. गोलंदाज तयार. राऊंड विकेट. यावेळेस पुन्हा एकदा क्लीन बोल्ड. फलंदाज होईल बाद आणि धक्के पे धक्का लागत असताना या षटकामध्ये मात्र 2 सफलता अर्जित केल्या आहेत. गोलंदाज आपण पाहतोय गौरव दाबनेने आणि गौरव दाबनेला मिळत असताना ही दुसरी सफलता. फलंदाज बाद. आणि अजय पवार सर आयोजन कमिटीच्या वतीने सूचना येतात की 25 मिनिटांमध्ये तुम्ही थोडीशी त्वरा करा, जेणेकरून प्रत्येक संघाला तुम्ही वॉर्निंग द्या, जेणेकरून त्या संघाला देखील पेनल्टी दिली जाईल. श्री गणेश क्रिकेट संघ दहिवली आणि यांच्या वतीने चालू असलेली स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. खासदार चषक, खासदार आमदार चषक 2022 हे पर्व तिसरं. कदाचित 2 पर्व आपण डेच्या स्वरूपात पाहिलं आणि हे तिसरं पर्व तुमच्या भेटीला येते. प्रकाश होतातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. नाईट रजनी क्रिकेट स्पर्धा, भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहतो या क्रीडांगणावरती. 16 आनंदाचा आणि गजर क्रिकेटचा. शेवटचं अंतिम षटक. अंतिम षटकासाठी बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज सज्ज होतील अनिकेत दाबणे. शेवटच्या अंतिम स्लॉगवरच्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि बॅटिंगसाठी आपण पाहतोय वासुदेव काठावले येत आहेत. कदाचित अजय काठावले आमच्या समवेत जॉईंट आहेत. अगदी रायमिंग कुठेतरी सेम पाहायला मिळते. यमक जुळत असताना अजय काठावले यांच्या चेहऱ्यावरती स्मित हास्य पाहायला मिळालं, जेणेकरून आज कुठेतरी काठावले बंधू देखील स्कोरकार्डमध्ये पाहायला मिळतात. वासुदेव काठावले येतात. धावत संख्या धावफलकामध्ये यावेळेस 38 धावा. 5 गडी त्यांनी गमावलेत 4 षटकांमध्ये. सामना थोडंसं स्पीडअप करा अजय पवार सर. स्ट्रायकिंगला बॅट्समन आपण पाहतोय अविनाश मांजरेकर आणि नॉन स्ट्रायकिंगला वासुदेव. बघा कौनेन बुबेर आपण लगेच जायचं आहे आपल्या टी शर्ट कलेक्ट करायसाठी. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज अनिकेत. अगदी आपण पाहिलं तर 5 गडी त्यांनी गमावलेत 38 या धावसंख्येवरती. चांगले मॅच तुम्हाला चांगल्या क्रीडांगणावरती नक्कीच पाहायला मिळते. नुकताच झालेली स्पर्धा आपण पाहिलं तर वंजारपाडा नाईट रननी क्रिकेट स्पर्धा, ज्यामध्ये चांभारली संघाने रिया 11 चांभारली संघ रायगड विभागातील तो संघ चॅम्पियन ठरला. आणि आज पुन्हा एकदा बदलापूर नगरीमध्ये ही स्पर्धा तुम्हाला पाहायला मिळते. गोलंदाज तयार अनिकेत. यावेळेस फलंदाज होईल बाद. क्लीन बोल्ड होत असताना कदाचित आपण पाहिलं तर मात्र आदळतीये
अगदी एस्टांवरती धाबा संख्या फलकामध्ये आपण पाहिलं तर एक धाव तिथे जोडली जाईल 39 धाबा आणि 6व्या क्रमांकाचा धक्का लागत असताना कुंभारली संघाला. जे पवार सर अत्यंत चांगली माहिती आमच्यापर्यंत पोहोचवतात. ऑफिशियलचं काम मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. नो कॉन्ट्रोवर्सी सातत्याने आपण पाहतोय. जे पवार सर ज्याने मात्र अगदी आपण पाहिलं तर साता समुद्र पलीकडे देखील त्यांचं नाव आपल्याला पाहायला मिळते. ते JP पॅनलचे सर्वे सर्वा आज या बदलापूर नगरीमध्ये त्यांचं देखील आपण स्वागत केलं या स्पर्धेच्या माध्यमातून. JP पॅनलचं धावत संख्या धावफलकामध्ये 39 6 गडी त्याने गमावल्यात. एस राहुल. याच दरम्यान वर्डेगावचे उद्योजक आमचे जवळचे मित्र अविनाशजी कोंडीकर साहेबांचा देखील शुभागमन झालंय. स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. नक्कीच अविनाशजी कोंडेलकर म्हटलं तर राहुलजी चव्हाण क्रिकेटचे दर्दी प्रेक्षक. क्रिकेटवरती नितांत प्रेम त्यांचं. कारण स्पर्धा कुठे असू दे कदाचित आमच्याकडून देखील ते माहिती घेतात ऑनलाईन. सातत्याने आपण पाहतोय सामना कोणता चालू आहे प्रत्येक संघाला ते शुभेच्छा देतात. आयोजन कमिटीला देखील ते शुभेच्छा देतात आणि स्वतः त्यांचं या ठिकाणी आगमन होत असताना आपण पाहतो. हार्दिक मनपूर्वक स्वागत. यावेळेस टपाचा बॉल होता. शॉर्ट अप गुड लेंथ आणि यावेळेस चेंडू बाटचा संपर्क नाही आहे. लेग बायच्या रूपाने जय पवार सर आम्हाला सांगतात की संघाच्या खात्यामध्ये ही धाव जोडली जाते. एक धाव आणि हळूवार पद्धतीने आपण पाहतो धाबा संख्या पुढे सरकते. कदाचित पहिल्या मॅच मध्ये आपण पाहिलं 60+ धाबा संख्या नोंदवली गेली परंतु या मॅच मध्ये धावांसाठी संघर्ष करावा लागतोय. प्रथम बॅटिंग करत असताना जय गावदेवी कुंभारले टीमला म्हटलं जाताना अजय आजचा संघर्ष उद्याचं सामर्थ्य निर्माण करेल. विचार बदला आयुष्य बदलेल आणि यावेळी चेंडू सरळ चाललाय फ्लाय होऊन सरळ साईड स्क्रीन समोर. पंचांचा इशारा येतोय. अंपायर सिग्नल. दॅट्स अ मॅक्सिमम आउट ऑफ द पार्क. षटकार. दाखवत असताना 6 धाबा ठोकल्यात आणि या 6 धाब्याने संघाचा धावफलक देखील पुढे सरकत आहे. 46. शेवटचे अंतिम 4 चेंडू शेष या षटकातील. आखोटापाचा बॉल यावेळेस लिडिंग आहे. क्षेत्ररक्षक सज्जत. झेल टिपला जाईल. फलंदाज होईल बाद. वासुदेवला मात्र परतावा लागेल. षटकाराला दिलेला एक क्विक रिप्लाय. इट इज आउट. 1 मोर विकेट डाऊन. फलंदाज बाद. आपला टी शर्ट्स आपण कॅरी करायचे. नक्कीच गोरेगाव संघ म्हटलं तर शैबाज चाचा बुबेरे आपण देखील आला असेल तर आपण देखील या व्यासपीठावरती आपला देखील या खासदार आमदार चषकामध्ये हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच आपण पाहतो शेवटचे काही चेंडू शेष असतील आणि कमबॅक करत असताना यापेक्षा गोलंदाजाकडे कमबॅक काय असू शकतं. पहिला चेंडू खराब आला. वाईट बॉल. त्या ठिकाणी फलंदाज बाद झाला. अगदी स्वतः त्याने सुसाईड केलं. त्यानंतर आपण पाहिलं तर लेग बायच्या रूपाने एक धाव आली. षटकार आला आणि आता कमबॅक करत असताना अजय आम्हाला सांगतायत की विकेट त्यानंतर डॉट बॉल. जबरदस्त गोलंदाजी. लेफ्ट आर्म ओव्हर द विकेटने आपण पाहतो हा देखील बॉल. कदाचित चेंडू घरंगाळत राहिला. स्वतःच्या फॉलोअर थ्रो मध्ये चेंडू गॅदर करण्यासाठी गोलंदाज येत आहेत. एकच धाव मिळेल. एकापेक्षा मात्र काही नाही आहे आणि एका धाबेपेक्षा आपण पाहिलं तर काही मिळत नाही या बॅटिंग करत असताना जे गावदेवी कुंभारली संघाच्या फलंदाजांना. शेवटचा अंतिम बॉल. 47 धाबा धाव फलकामध्ये 7 गडी गमावलेत. इथे मात्र विकेटला कोणत्या प्रकारचं महत्व नाही आहे कारण जेणेकरून कंपल्सरी चेसिंग या स्पर्धेचा नियम आहे. हा अतिशय महत्वाचा गोल्डन नियम आहे. शेवटचा अंतिम बॉल. स्ट्राईक एंडला मात्र फलंदाज तयार. यावेळेस लाईन चांगली आहे. अगदी आपण पाहतो फुलर लेनचा बॉल आणि फलंदाज इथे बाद नसेल. अगोदरच बेल्स पडल्यात. पंच हे सांगत असताना धावा इथे होतील किती कंप्लीट.
पंच दर्शवतील आम्हाला. कदाचित आपण पाहिलं तर तू मय पाहायला मिळालं, परंतु या ठिकाणी जय पवार सर आम्हाला सांगतील धावा इथे एकंदरीत मिळतील. बॅटिंग करत असताना जय गावदेवी कुंभारली टीमला 2 आणि 2 धावेच्या मदतीने संघ पोहोचलाय 49 या आकड्यावरती. तब्बल येणाऱ्या 5 षटकामध्ये 50 धावांची गरज असेल विजयासाठी. ती मात्र द्वितीय सत्रामध्ये बॅटिंग करणारा संघ शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा टीमसाठी 30 बॉल 50 धावांची गरज. चला दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. एका बाजूला कासगाव संघ तर दुसऱ्या बाजूला गोरेगाव संघ आपण पाहतो. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लगेच रिपोर्टिंग करा. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच रिपोर्टिंग करा. एक मिनिट पिच क्युरेटर आपण कुठे असाल स्वयंसेवक आपण मैदानाच्या आतमध्ये थोडंसं पाणी घेऊन जा. चला श्री गणेश क्रिकेट संघ देवली टीमचे स्वयंसेवक पाणी मैदानामध्ये घेऊन जायचंय. चला पंकज बोले आपण कुठे असाल तर जायचं व्यासपीठाकडे. पंकज बोले श्री गणेश क्रिकेट संघ मानकरी टीमचा अष्टपैलू खेळाडू आपण कुठे असाल तर लगेच व्यासपीठाकडे यायचं आपण. तसेच निलेशजी कालेकर आपणास देखील विनंती आहे आपण देखील व्यासपीठावरती यायचं. देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. चला पंकज बोले आपण कुठे असाल तर लगेच या व्यासपीठाकडे. चला दोन्ही टीमचे कॅप्टन लगेच आपण या. तर नक्कीच आपण पाहतो कासगावचे उपसरपंच आमचे विकी भोईर यांच्या ठिकाणी आगमन होते. सहर्ष मनपूर्वक स्वागत. चला विकी आपण या व्यासपीठावरती आपला हार्दिक मनपूर्वक स्वागत. अगदी कमी वयात राजकारणामध्ये विकी भोईर नावाचा दबदबा तुम्हाला पाहायला मिळेल आणि ते विकी या ठिकाणी उपस्थित होतात. चला नाणे मी इन्व्हाइट करेल शेतकरी राजा आमचे निखिलजी चव्हाण यांचे पिताश्री चंद्रकांतजी चव्हाण आपण यायचं आहे लगेच नाणेफेकीसाठी. आणि दोन्ही टीमचे कॅप्टन आपण देखील या. चला कासगाव पण आपला कॅप्टन लगेच पाठवायचा संघ नायक. नक्कीच आपण पाहतोय पृथ्वीराज 11 कासगाव संघ आणि दुसऱ्या बाजूला उमर 11 गोरेगाव. चंद्रकांतजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीचा कौल केला जाईल. आमचे शेतकरी राजा निखिलजी चव्हाण यांचे पिताश्री आहेत. येस लगेच नाणेफेकीचा कौल केला जाईल. हेड रिटेल एक बाजूला हेड तर दुसऱ्या बाजूला टेल. येस लगेच नाणेफेकीचा कौल हेडचा कॉल केला आणि अखेर नाणेफेकीचा कौल इथून जिंकला. यावेळेस उमर 11 गोरेगाव टीमने. साहेबांना विनंती असेल आपण स्थानापन्न व्हायचं तर आराम नाणेफेकीचा कौल जिंकला. प्रथमतः डिसिजन काय असेल? फर्स्ट फील्डर फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. समोर देखील एक ताकदवर संघ आपण पाहतोय. स्वप्नीलजी इरमाली यांनी पुरस्कृत केलेला पृथ्वीराज 11 संघ कासगाव आपण पाहतोय. एका बाजूला गोलंदाजीचा तोफखाना तर दुसऱ्या बाजूला धारदार फलंदाजी. परंतु ज्यावेळेस आम्ही 27 फेब्रुवारीला इथून मात्र लाईव्ह लॉट्स उडवले होते त्यावेळेस नक्कीच कासगाव आणि गोरेगाव ही मॅच लागली. त्यावेळेस चर्चेला उदाहरण आले होते कारण हकीच्या अंतरावरती जरी 2 गाव असले तरी मॅच फ्रेंडशिप असेल परंतु मैदानाच्या आतमध्ये आपल्याला झुंजा नक्कीच पाहायला मिळेल. या संघापुढे इथून मात्र नक्कीच एक चांगला संघ आहे. करण लहानेसारखी चिरवते आहे कारण करण लहाने म्हटलं तर साधारण मोठमोठ्या स्पर्धा तो खेळत असतो ओपनमधून. त्याच्या अगेन्स्ट तुम्हाला इथून मात्र धावा डिफेन्स करायचे आहेत. कोणते असे गोलंदाज असतील ज्याच्यावरती विश्वास दाखवाल? हमारे मतलब गेंदबाज अच्छे ही है, 5 गेंद है बस. फैसल है, मैं हूँ, मुशर्रफ, अजमल और छोटू. आज नक्कीच दहिवली नगरीमध्ये प्रथमच आपण नाईट पाहतोय आणि या नाईटच्या टुर्नामेंटमध्ये या संघापुढे कोणती अशी स्ट्रॅटेजी असेल, काय रणनीती असेल?
एक्स्ट्रा चीज़ तो कुछ नहीं होंगी, बस अच्छा परफॉर्मेंस देकर जीतने की कोशिश करेंगे। सातत्याने तुम्ही देखील मोठ्या टुर्नामेंटचे आयोजक आहेत. नक्कीच शैबाज चाचा असतील, त्यानंतर आमचे कवनेन असतील. या स्पर्धेविषयी दोन शब्द. स्पर्धा तो बहुत अच्छी है, ग्राउंड भी बहुत अच्छा बना है और यहाँ पर हमको खेलने का मौका दिया, इसके लिए बहुत शुक्रिया। थँक्यू सो मच. हे होते अरम, वरगाव टीमचे कॅप्टन. त्यानंतर आमच्यासोबत पृथ्वीराज 11, नक्कीच कासगाव टीमचे कॅप्टन देखील आहेत आमच्यासोबत समीर दादा. नक्कीच समोर दादा, नाणेफेकीचा कौल गमावला आहे. जर तुम्ही कॉल जिंकला असता तर मला वाटतं सातत्याने ऑस्ट्रेलियन निर्णय फलंदाजी करण्याचा तुम्ही घेत असतात, परंतु आज जर तुम्ही नाणेफेकीचा कौल जिंकला असता तर काय डिसिजन घेतला असता? आज सुद्धा आम्ही फलंदाजीच करणार होतो. नक्कीच नक्कीच सातत्याने आम्ही पाहत असतो, कारण जेव्हा जेव्हा तुम्ही टॉस जिंकता तेव्हा तुम्ही फलंदाजी करण्याचा एक धाडसी निर्णय स्वीकारता. परंतु आज इथून विचार केला तर गोरेगाव संघ म्हटला तर एक ताकदवर संघ आहे आणि सातत्याने खूप चांगला खेळ करत असतात. मसूद कुवारी चषक बदलापूर आपण पाहिला असेल तर नक्कीच एक मोठ्या संघाने त्यांनी तिथून मात्र परास्त केलं. परंतु आज त्यांच्या अगेन्स्ट खेळ करत असताना काही स्ट्रॅटेजी असेल? नाही, आम्ही आमचा नॅचरल गेम खेळण्याचा प्रयत्न करू. तरी आम्हाला नितेश, करण, जयेश आणि संदीपकडून जास्त गरज आहे खेळण्याची. सातत्याने करण लहानेला आपण पाहतो आणि बरेचसे यंगस्टर देखील आपण पाहतो. कासगाव संघ म्हटलं तर नवीन नवीन खेळाडूला इथून मात्र चान्स देत असतो, परंतु आज टीममध्ये काही चेंजेस असतील का? नाही, सेम टीम आहे. तदनंतर आपण पाहिलं तर दैवत म्हटलं तर अगदी बदलापूरमध्ये हे आपण गाव पाहतो आणि नक्कीच आमचे बालकृष्ण मुंडे दादा आणि निखिलजी चव्हाण यांनी घेतलेली मेहनत काय म्हणाल? त्यांनी दिला आम्हाला इथं खेळायला चान्स. खूप धन्यवाद दैवलीवाल्यांचा. थँक्यू सो मच. दोन्ही टीमला विश यू ऑल द बेस्ट. जाऊया आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. मॅच देखील आपण पाहतोय तितकीच महत्त्वाची आहे. मॅचला देखील सुरुवात झाली आहे. लय हौसेचा आमदार चषक मानाचा लय थँक्यू. बघा कासगावचे कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा मान्यवर आले असतील किंवा गोरेगावचे कोणी ज्येष्ठ नागरिक किंवा मान्यवर आले असतील, आपण देखील या व्यासपीठावरती आपलं देखील स्पर्धेच्या माध्यमातून हार्दिक मनपूर्वक स्वागत. गोरेगाव संघ म्हटलं तर शैबाच्या बुबेरे सातत्याने आपण पाहत असतो. एक ते देखील चांगल्या टुर्नामेंटचे आयोजक आहेत. आपण आला असेल तर या व्यासपीठावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत. तर नक्कीच मॅच आपण पाहतो. एका बाजूला शिवगर्जना क्रिकेट संघ शेलारपाडा, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय आई गावदेवी कंबारली. एका बाजूला शिवशंकर भोरनाथाचा आशीर्वाद, तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय गावदेवी मातेचा आशीर्वाद. आणि तो मात्र नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर शेलारपाडा टीमने क्षेत्ररक्षण करायचा निर्णय स्वीकारला होता आणि आमंत्रित केला होता म्हणजे फलंदाजीसाठी कुंभारली टीमला. आणि फलंदाजी करत असताना इथून विचार केला तर 49 धावा बनवल्या गेल्या 5 षटकांमध्ये आणि 50 धावांचा आता लक्ष पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार, बॉलिंग ट्रॅकवरती, राईट ओव्हर द विकेट. बेगीट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता वेगावरती स्वार असलेला गोलंदाज आपण पाहतो आणि इथून मात्र वेगाने बीट करत असताना तर पहिल्या बॉलचा विचार केला तर इथून मात्र विकेट संपादित केली होती ती म्हणजे अतिश दाबलेनं आणि आता मात्र दुसरा बॉल वेगाने बीट करत असताना मॅन्डरी पॉवर प्ले षटक क्रमांक पहिला आपण पाहतोय. प्रवीण दाबणे आणि ज्ञानेश दाबणे ही जोडी आली होती, परंतु इथून मात्र प्रवीणला परतावं लागलं. गोल्डन टकचा तो शिकार ठरला आणि आता मात्र मैदानाच्या आतमध्ये पुन्हा एकदा आपण पाहू शकता स्ट्रायकिंग एंडवरती ज्ञानेश ऑन साईडला करण्याचा प्रयत्न, एज लागली, चेंडू ट्रॅव्हल होतोय. यावेळेस बॅकवर्ड स्कोरलेग क्षेत्रामध्ये एक धाव इथून मात्र एकवटी झाली आणि एका धावेच्या साथीने आता स्वतःचा इथून मात्र संघाचा अकाउंट ओपन करतोय. पंकज लक्ष्मण भोले, आपण कुठे असाल तर व्यासपीठाची आपण संपर्क साधायचे यायचं व्यासपीठाकडे. येस, मयूर काठावले यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. एक धाव ॲड केली जाईल. ज्ञानेशच्या खात्यामध्ये अकाउंट इथून मात्र ओपन होता. सलामी जोडी इथून मात्र मध्याच्या आतमध्ये आली होती, परंतु प्रवीण दाबणेला सुस्तात परतावं लागलं. दोन्ही संघ म्हटलं तर मलंगड विभागातून बिलॉंग करतात आणि दोन्ही संघाला एकामेकाचे डावपेच माहिती आहेत. करतात पण आता तयार होईल ओव्हर द विकेट. हाफ ट्रॅक होता, ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटचा फ्लो तर इतका जोरदार फिरला होता. बॅट आणि बॉलचा जर कनेक्शन झाला असतं तर हा चेंडू खूप दूरवरून आणावा लागला असता, परंतु चेंडू होता डॉट. कमबॅक करत असताना आपण पाहतो अतिश दाबणेला
मॅन्ड्री पॉवर प्ले षटक क्रमांक पहिलं संघनायकाने जबाबदारी दिली आहे ती म्हणजे अतिशच्या खांद्यावरतीनं आता ती जबाबदारी तो स्वीकारत असताना चांगली गोलंदाजी करतो. कारण या मॅचमध्ये इथून विचार केला तर लक्ष देखील 50 धाबांचा आणि त्या लक्षाला इथून मात्र पूर्णपणे रोखण्याचं काम अतिशच्या माध्यमातून ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न एज लागली पुन्हा एकदा फायर लेगच्या क्षेत्रामध्ये 2-2 खेळाडू चेंडूच्या मागे पाठमोर आहे. भाग मिल्का भाग ही परिस्थिती होती परंतु चेंडू अखेर निघून गेला आहे लॉंग स्टॉप एंडला. संघर्षाचा शंका नाद करत असताना बास्पनच्या बाटपून हा स्ट्रोक धावा मिळते 4 चौकार. पंच आपण मध्याच्या आतमध्ये पाहतोय क्रिकेटच्या मातीमध्ये अगदी मुरलेले पंच आपण पाहतोय. मग जय पवार सर मॅन फ्रॉम कल्याण आणि त्यांच्या साथीनं खांद्याला खांदा लावून जर काम करत असेल तर मुन्ना पठाण सर मॅन फ्रॉम शहापूर सातत्याने दोन्ही पंचांच्या माध्यमातून चांगला खेळ आपल्याला पाहायला मिळाला. जा गेली 10 ते 15 वर्ष आधी आणि आता पंचांच्या भूमिकेत आपण त्यांना पाहतोय. जे पी पॅनल आपण सातत्याने पाहत असतो आणि जे पी पॅनलचे प्रोपायटर नक्कीच आमचे जय पवार सर आपण पाहतो इन ॲक्शनमध्ये करत असतो यार. ऑन साईडला बिगिट करायचा प्रयत्न पुन्हा एकदा फटका फसलाय शॉर्ट थर्मॅनच्या रिझनमध्ये टीपला गेला जेल आणि आता मात्र संपलाय खेळ परत येईल मैदानातून बाहेर. यापुढे चौका ठोकला होता परंतु क्विक रिप्लाय दिला गेला मैदानाच्या आतमध्ये. ईद का जवाब पत्तर से परतच बाद. म्हणजे कुठेतरी संत वाते इंद्रायणी ही सुरुवात आपल्याला पाहायला मिळते. ऑन साईडला प्ले करायचा प्रयत्न झाला होता पुन्हा एकदा लाईन पाहावी लागली. यस पंचाचे दोन्ही हात समांतर आणि एक धाव अवांतर. एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा एकदा पुढे जात असताना आपण पाहू शकता 7 या आकड्यावरती. शिवगर्जना क्रिकेट संघ शिलारपाडा संघ आता मात्र मैदानाच्या आतमध्ये खेळतो आणि त्यांना फाईट करत असताना गावदेवी मातेचा आशीर्वाद घेऊन कुंभारली संघ गुरुदास बॉली ट्रॅकवरती आपण पाहतो. यावेळेस ओमकार तळवेला आपण पाहतोय. ओमकार तवळे यावेळेस पर्यंत ट्रॅकवरती षटक क्रमांक 2 पुन्हा त्यावेळेस अबे फ्रॉम द बॉडी शरीरापासून दूर खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला होता परंतु अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. आता मात्र थोडीशी लाईन भरकटलाय गोलंदाज
कारण इथून विचार केला तर पहिलं षटक खूप चांगलं हाताळलं होतं गोलंदाज अतिश दाबलेनं. फक्त त्यांनी 5 धावा खर्च केल्या होत्या आणि एका फलंदाजाला त्यांनी बाद देखील केलं होतं. परंतु इथून जर विचार केला तर त्याच्या गोलंदाजीवरती इथून मात्र चांगली गोलंदाजी त्यांनी केली होती, परंतु त्याच्या गोलंदाजी पूर्णपणे पाणी फेरण्याचं काम आता मात्र केलं जातं ओमकारच्या माध्यमातून. ओव्हर द विकेट. विकेट करण्याचा प्रयत्न झाला होता. यावेळेस लाईन सुरू आहे का? टप्पा पडल्यानंतर अगदी खोलवर टप्प्याचा चेंडू होता. क्रिकेटचा ब्रह्मास्त्र वापरला गेला आणि टप्पा पडल्यानंतर चेंडू भरधा बेगाने निघून गेलाय यष्टीरक्षकाच्या हातामध्ये. डॉट बॉल. कमबॅक करत असताना आपण पाहू शकता यावेळेस गोरदास बॉलिंग ट्रॅकवरती ओमकारला. गोरदास यार ओव्हर द विकेट. फुटस होता मेजबानी होती, स्वीकार झाले नाही आहे. अनंत कार्पेट चेंडू मात्र मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये झालाय. दरम्यान 1 धाव मिळेल आणि एका धाब्याच्या साथीने आता टीमची टोटल पुन्हा आता पुढे जात असताना यावेळेस 8 या आकड्यावरती 9 धावा, माफ करा 9 धावा स्कोरबोर्डवरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर 5 धावा खर्च केल्या होत्या गोरदास अतिशने आणि आता या ओव्हरचा विचार केला तर 4 धावा खर्च करतोय गोरदास ओमकार. षटकातील काही चेंडूचा खेळ इथून मात्र शिल्लक असेल. बिगिट करण्याचा प्रयत्न. यावेळेस चेंडू बराच काळ हव्यामध्ये डीप मध्ये क्षेत्ररक्षक फक्त बनून राहतील प्रेक्षक. साईड स्क्रीनच्या वरून चेंडू निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. भाऊ पाचकर यांच्या शुभ हस्ते गणपती बाप्पाला साकडं घातलं गेलं, जेणेकरून 4 दिवसाची स्पर्धा आणि स्पर्धा निर्विघ्नपणे तू मात्र पार पाडू दे हे गणपती बाप्पा आपण गणपती बाप्पाला सांगितलं. शहबाजच्या बुबेरे यांचं देखील शुभागमन झालं. आपण यावं व्यासपीठावरती आपलं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. जर 3 षटकार ठोकले बॅट्समन कोणताही असू दे, दीपकजी दाबणे साहेब यांच्याकडनं 1000 रुपयाचं कॅश प्राईज. येस तो की शेलारपाडा संघ खेळतो आणि साताने आपण पाहू शकता दाबणे आणि दाबणे कंपनी आपल्याला पाहायला मिळते. दीपकजी दाबणे साहेब आमच्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, त्याचं देखील हार्दिक मनपूर्वक स्वागत. फोटोज होता ऑन साईडला ड्राईव्ह केला, चेंडू निघून चालला यावेळेस बाकर स्कोरला क्षेत्रामध्ये, परंतु एकदा विकवट जाईल दुसरा धाव घेण्याचं मानस होतं परंतु धाडच नव्हतं. नाश्ता घेण्यावरती आपण पाहू शकता खेळाडू यावेळेस गौरव दाबणे होते आणि एकच धाव मिळेल. षटक क्रमांक दुसरा येतो मात्र संपूर्ण येतो आणि 2 षटकाच्या अंती टीमची टोटल पुढे सरकत असताना यावेळेस 16 या आकड्यावरती. पहिल्या ओव्हरचा विचार केला तर फक्त आणि फक्त 5 धावा खर्च केल्या अतिशनं, परंतु इथून मात्र थोडीशी गोलंदाजी महागडी राहिली ती म्हणजे ओमकारची. कारण ओमकारचा जर विचार केला तर 4 चेंडूमध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या, परंतु यावेळेस 5व्या बॉलवरती षटकार आला आणि 6व्या बॉलवरती 1 धाव खर्च केली आणि टीमची टोटल त्यांनी खर्च केली 1 वर 11. 11 आणि 5 इथून मात्र 16 धावा 2 षटकाच्या अंती. 50 धावाचं लक्ष होतं 2 ओव्हरच्या अंती. आपण विचार केला तर 16 धावा. लॉस ऑफ 2 विकेट. नक्कीच आमचं आपण पाहू शकता व्यासपीठावरती ज्यांनी स्वतःच्या छोट्याशा खांद्यावरती मोठी जबाबदारी स्वीकारली या टुर्नामेंटची आमचे प्रतीक कडवला आपण पाहू शकता. त्यानंतर आमचे बालकृष्ण मुंडे साहेब देखील आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्या साथीनं मयूर काठावले असतील, धनंजयजी देशमुख असतील, तुषारजी देशमुख असतील, साजनजी देशमुख असतील, अनिकेत सुरुशे, बराचसा मित्रपरिवार आपण पाहतो आणि इथून मात्र सर्वांच्या माध्यमातून अफाट मेहनत आपण पाहतो. त्यानंतर आमचे प्रथमेश देसले देखील सर्वांचंच हार्दिक मनपूर्वक स्वागत. जाऊया मॅचच्या दिशेने. या मॅचमध्ये 50 धावांचं लक्ष होतं आणि 16 धावा इथून मात्र बनवल्या गेल्या. आता मात्र येणारे 18 चेंडू आणि इथून आवश्यकता असेल 34 धावांची. येस 18 बॉलमध्ये 34 करायचे आहेत. बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस पण आता गोलंदाज सज्ज झालाय अतुल दाबण्याला आपण पाहतोय. 5 ओव्हर आणि 5 गोलंदाज ही संकल्पना आपण पाहतोय. गोलंदाज यार अतुल ओव्हर द विकेट. यावेळेस आपण पाहू शकता फक्त दिशा द्यायचा प्रयत्न झाला होता परंतु लाईन इथून मात्र हेरली आणि चेंडूला जाऊन दिलाय. शेवटच्या मोमेंटला इथून मात्र बॅट आखडली होती बॅट्समन गौरवने आणि अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. एक्स्ट्रा रूपात आता 1 धाव जोडली जाईल आणि एका धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना 17 या आकड्यावरती. 17चा खतरा आता कोणत्या टीमवरती असेल हे देखील आपल्याला पाहायचं आहे. कारण नक्कीच पहिला सामना आपण पाहिला विकास सीसी मानकुडे आणि त्यांच्या अगेन्स्ट जय हनुमान जुबिली सी. नक्कीच इथून मात्र धावसंख्या चांगल्या बनवल्या होत्या. आय थिंक 60च्या प्लस इथून मात्र धावा होत्या, परंतु त्या धावा देखील इथून मात्र चेस करत आणल्या होत्या ते जुबिली संघानं. पुश करो खुश राहो ही परिस्थिती आपण पाहतो. चेंडूच्या मागे चेंडू मात्र आपण पाहू शकता थर्मॅनचा रिझर्व्ह मध्ये फरार झालाय 4 धावेसाठी चौकार. दहिवली गावाचा
आमदार चषक मानाचा लय हौसेचा दहिवली गावाचा आमदार चषक मानाचा आनंद घेऊया जाऊन पाहूया क्रिकेटच्या या स्पर्धेचा आनंद घेऊया जाऊन पाहूया क्रिकेटच्या या स्पर्धेचा लय हौसेचा दहिवली गावाचा आमदार चषक मानाचा लय हौसेचा दहिवली गावाचा आमदार चषक मानाचा थँक्यू. नक्कीच नक्कीच लय हौसेचा चषक आपण पाहतोय आणि डीजे मास्टरला एक गोष्ट मी आवर्जून सांगेल का हा चषक फक्त आमदार नाही तर आमदार खासदार चषक झालेला आहे. नक्कीच खूप चांगली स्पर्धा आपण पाहतो. रजनी क्रिकेट सातत्याने बालकृष्ण मुंडादादांनी घेतलेली ही मेहनत आपण पाहतो आणि आज मात्र नक्कीच त्यांच्या मेहनतीला आपण पाहू शकता यश आलं आहे. स्पर्धेचा आजचा पहिला दिवस आणि चांगली मॅच आपण पाहतोय. गुरुदास पण येतात यार ऑन साईडला बेगीट करायचा प्रयत्न आहे. आपल्याला आपण पाहू शकता बेगावरती स्वार असलेला गोलंदाज टप्पा पडल्यानंतर भरदा बेगेना चेंडू निघून गेलाय यश रेषेच्या हातामध्ये. डॉट बॉल कमबॅक आता करत असताना यावेळेस अतुल दाबणेला आपण पाहतोय कारण पहिला बॉल खराब होता वाईट आला होता त्यानंतर पहिल्या बॉलवरती चौकार आणि आता मात्र चेंडू डॉट. गुरुदास अतुल खोदून काढायचा प्रयत्न झाला होता. यावेळेस आपण पाहू शकता पुन्हा एकदा चेंडू टप्पा पडल्यानंतर भरदा बेगेना एसटी रक्षकाच्या हातात निघून गेला. यावेळेस मी म्हणेन फलंदाज इथून मात्र पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर इथून मात्र कमबॅक करत असताना गुरुदास अतुलला आपण पाहतो कारण सातत्याने म्हटलं जातं ना अजय पहिल्या बॉलवरती कोणत्याच गोलंदाज आवडत नाही आहे चौकार किंवा षटकार आणि आता मात्र कमबॅक करत असताना यावेळेस पुन्हा आता बिगिट करायचा प्रयत्न शॉट पाहिल्याच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता आणि आता मात्र अजून एक टीप लागेल होईल खेळी फेल फलंदाज गौरव बॅक टू द पवेलियन. एकदा टी व्ही स्क्रीनवरती आमचे केंद्रीय मंत्री कपिलजी पाटील साहेब आणि त्याच्या साथीनं आमदार साहेब आमचे किसनजी कतोरे साहेब असतील आणि एका बाजूला विचार केला तर आमची एवन जोडी बालकृष्ण मुंडे साहेब असतील आणि त्याच्या साथीनं त्यांच्या खांद्याला खाऊन लावून जर कोणी चांगलं कार्य करत असेल तर आमचे शेतकरी राजा निखिलजी चव्हाण येस आमचे बंधू नक्कीच कैलासजी कडव साहेब यांचं देखील शुभागमन झालंय. सातत्याने प्रति कडवच्या खांद्याला खांदा लावून कोणी चांगलं कार्य करत असेल तर नक्कीच आमचे बंधू कैलासजी कडव आणि तेजसजी सुरुचे असतील त्यानंतर साजनजी देशमुख असतील. प्रमोदजी देशमुख साहेब आपण यायचं व्यासपीठावरती आपली जागा आमच्या मनामध्ये आपण प्लीज या व्यासपीठावरती. बिगिट करायचा प्रयत्न झाला होता पण आता आपण पाहू शकता आपल्या बॅटचा फ्लो तो जोरदार फिरला होता परंतु टप्पा पडल्यानंतर चेंडू सरळ निघून गेला यष्टीच्या हातामध्ये. डॉट बॉल गुरुदाची खूप चांगली राहिली आहे मी म्हणून अतुलची कारण पहिल्या बॉलवरती चौकार आल्यानंतर पुन्हा एकदा पूर्णपणे कमबॅक केलाय. दोन फलंदाज आपण पाहू शकता इथून मात्र तीन फलंदाज बाद झाले. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो. व्हाईट स्लॉग ऑफच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार होता परंतु हा देखील फटका फसलाय आणि आता मात्र खेळाडू बाद असेल की षटकार असेल हे देखील आपल्याला पाहायचं. यस कौनेन बुबेर यांचं देखील शुभागमन झालंय. हार्दिक मनपूर्वक स्वागत. यस इथून मात्र DRS थर्ड अंपायर रेफर केला. जरा पंच कमिटी आपण यायचं लगेच चेक करायचं कारण शेवटच्या मोमेंटला इथून मात्र जेल टिपला सीमा रेषेवरती आणि हा षटकार असेल की फलंदाज बाद असेल हे देखील आपल्याला पाहायचं. श्री गणेश दैवली संघ म्हटला तर अष्टपैलू खेळाडू आमचे संदेश बागराव यांचा देखील शुभागमन झाले अर्थातच नाऱ्या यावं व्यासपीठावरती हार्दिक मनपूर्वक स्वागत. साधारण चांगला खेळ त्यांचा आपल्याला पाहायला मिळतो परंतु इथे मात्र गुणलेखक आपण पाहू शकता आता अजयजी काठवले यांची जेवणाची व्यवस्था इथून मात्र करायची आहे. यस षटकार असेल. यस नक्कीच सीमारेषेवरती जेल तर टिपला होता परंतु पाय देखील मला वाटतं सीमारेषेला टच असेल आणि इथून मात्र षटकार आला. यस पूर्णपणे सीमारेषेवरती पाय टी व्ही स्क्रीनवरती आपण पाहू शकता आणि षटकार आला. खेळ
सन्मान रे खासदार आमदार चषक नाईट सामने पहिल्यांदाच रे श्री गणेश क्रिकेट संघ दहिवलीचा झकास रे खासदार आमदार चषक नाईट थँक्यू. नक्कीच आपल्या व्यासपीठावरती बरेचसे मान्यवर उपस्थित झालेत. नक्कीच पोसरी संघाला देखील आज आपण इलेक्शनमध्ये पाहू आणि पोसरी गावचे सदस्य दीपकजी दापणे साहेब यांचा देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. साहेबांना विनंती आपण यायचं पुढं. स्पर्धेचे शिल्पकार आमचे बालकृष्ण मुंडे साहेब आणि निखिलजी चव्हाण यांच्या विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा मान सन्मान करायचा. दीपकजी दाभणे साहेब मॅम फ्रॉम पोसरी यांचा यथोचित मान सन्मान करण्यात येतोय. तदनंतर नितीनजी दाभणे साहेब आपण देखील यायचं पुढे आपला देखील यथोचित मान सन्मान करण्यात येईल. चला क्षेत्ररक्षण आपण लगेच लावून घ्या. पंच त्यांना ताकीद द्यायचं. येणारे 12 चेंडू आणि 27 धावांची आवश्यकता. माफ करा गुणलेखक इथून मात्र चेंज झाले त्यामुळे थोडीशी चुकीची माहिती. 12 चेंडू आणि 23 धावांची आवश्यकता. कारण आमचे अजय काटवले जेवणासाठी गेलेत म्हणून थोडंसं चुकीचं. उपसरपंच कासगाव विकी भोईर आपण देखील यायचं पुढे आपला देखील मान सन्मान करण्यात येईल. पमनजी देशमुख यांच्या शुभ हस्ते हा मान सन्मान करण्यात येईल. चंद्रकांत काका चव्हाण आपण यायचं. विकीजी भोईर यांचा मान सन्मान आपण आपला शुभ हस्त करायचा आहे. मायेची प्रेमाची उपदार शाल आणि स्पर्धेचं मुमेंट आपण पाहू शकता. एक ट्रॉफी देऊन मात्र सन्मानित करण्यात येते. चला सामना लगेच चालू करायचा आपण. येणारे 12 चेंडू आणि इथून आवश्यकता असेल 23 धावांची. गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती सज्ज झाला निखिल भोईर. येस आमचे शैबाच्या बुबेर यांचा देखील शुभागमन झाला आणि त्यांचा देखील मान सन्मान करण्यात येईल. निखिलजी चव्हाण यांच्या शुभ हस्ते मान सन्मान करण्यात येईल. यायचं ज्याच्या आपण व्यासपीठावरती. शैबाच्या बुबेर यांचा देखील मान सन्मान करण्यात येईल. 12 चेंडूमध्ये 23 धावांची आवश्यकता होती. चेंडू इथून आपण पाहू शकता बॅकर स्कोरलेगच्या क्षेत्रामध्ये आणि दरम्यान अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. 1+1 अशा 2 धावा जोडल्या जातील आणि 2 धावाच्या साथीने आता टीमची टोटल पुढे जात असताना येणारे 12 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता. नेक्स्ट मॅच जय हनुमान बाकस आणि त्यांच्या अगेन्स्ट पोसरी संघ. नाणेफेकीसाठी आपण यायचंय परंतु त्याआधी एक मॅच आहे कासगाव विपक्ष गोरेगाव गोरदस यार. यावेळेस फटका चांगला पाहायला मिळतो ऑन साइडला. जसा बॉल बॅटच्या रायडर मध्ये आला तसा टक्कसा स्वीट साऊंड ऐकायला मिळाला आणि त्या चेंडूवरती लागली 6 धावांची मोहर. षटकार. कारण ज्यावेळेस तुम्ही नाणेफेकीसाठी याल त्यावेळेस तुमच्या अंगावरती ही टी शर्ट परिधान असलेली इथं मात्र जरुरी आहे. षटकार आला. आता षटकाराच्या साथीने टीमची टोटल बेगाने फ्लाय होत असताना 35 या आकड्यावरती. आता 11 चेंडू आणि इथून आवश्यकता असेल ती म्हणजे 15 धाबांची. पहिल्या बॉलवरती ठोकला षटकार आणि गोलंदाज निखिलचं केले स्वागत. गुरदस्त यार.
राऊंड विकेट अजून एक फटका चांगला पाहायला मिळतोय, परंतु या चेंडूवरती देखील धावा किती मिळतील. चेंडू सरळ निघून गेलाय मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. आधीच्या बॉलवरती ताकद दाखवली होती वाईट लॉंगरच्या क्षेत्रामध्ये, परंतु आता क्षेत्र निवडलाय मिड विकेट आणि मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये सलग चेंडू निघून गेलाय. सीमा पार 6 धावा षटकार. मध्ये देखील शेवटच्या बॉलवरती त्यांनी षटकार ठोकला होता आणि आता इथून मात्र 2 बॉलवरती 2 ठोकले आहेत षटकार. आणि आता मात्र 2000 रुपयाचं कॅश प्राईज दीपकजी दाबणे साहेबांच्या माध्यमातून देण्यात येईल. ज्ञानेश दाबणेला आपण पाहतो टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना. आता आपण पाहू शकता इथून धावसंख्या आपण पाहतोय 9 धावांची अजून आवश्यकता असेल. येणारे 10 चेंडू आणि 9 धावांची आवश्यकता करत असता. या हाफ ट्रॅकर होता यावेळेस आपण पाहू शकता पॉईंटच्या क्षेत्रामध्ये खेळण्याचा प्रयत्न त्याचा जरूर झाला होता, परंतु कमबॅक करत असताना आता मात्र आपण पाहतो गोलंदाज निखिलला आता मात्र सुटकेचा मोकळा निश्वास त्याने कुठेतरी सोडला असेल, कारण चेंडू आलाय डॉट. खराब सुरुवात केली होती इथून मात्र पहिला बॉल वाईट आला होता, त्यानंतर विचार केला तर 2 चेंडू 2 षटकार आणि आता कमबॅक करत असताना हाफ ट्रॅकर होता ऑन साईडला वळवलाय. पुन्हा आता चेंडू चालला बॅकवर्ड स्कॉलरच्या क्षेत्रामध्ये खेळाडू तयार आहे उचलून फेक करतील. दरम्यान दुसऱ्या डावाचा प्रयत्न, परंतु डीपमध्ये थोडेसे खेळाडू चाचपडले. दरम्यान लगेच दुसरी धाव इथं मात्र एकपटली गेली दोन्ही फलंदाजांच्या माध्यमातून. सलामीला आलेला ज्ञानेश मैदानात खूप चांगला खेळ करतो, कारण साधारण इथून विचार केला तर संघनायकाने त्याच्यावरती विश्वास दाखवला होता आणि आता मात्र तो टॉप गिअरवरती फलंदाजी करत असताना नक्कीच संघनायकाने सांगितलं होतं माझ्याकडे बॅटिंग लाईनअप खूप स्ट्रॉंग आहे आणि आता मात्र तशाच प्रकारचा खेळ आपण पाहतोय, कारण 2-3 फलंदाज जरी मैदानाच्या बाहेर गेले तरी देखील हरेश आणि ज्ञानेश ही जोडी इथे मात्र चांगली कामगिरी करते. अलॉंग द कार्पेट चेंडू चाला मिड विकेटच्या क्षेत्रामध्ये आता मात्र एकच धाव मिळेल आणि एकाच धावावरती इथून मात्र समाधान मानावं लागेल. हे समजे नक्कीच आपण पाहू शकता उत्तमदादा मुंडे इथून मात्र मैदानाच्या चौफेर बाजूला फेरफटका मारत असताना नक्कीच आयोजनामध्ये कुठे कमी राहिली तर नाही ना याचा मात्र ते आढावा घेत असताना त्यांच्या साथीनं दिगंबरजी सुरुशे हे देखील आपण पाहू शकता. सातत्याने खूप चांगला खेळ त्यांचा देखील आपण पाहतो. जाऊया मॅचच्या दिशेने इथून मात्र एकदा विकवडली आहे. 2 चेंडूवरती 2 चौकार ठोकले तर 1000 रुपयाचं कॅश प्राईज दीपकजी दाबणे साहेबांच्या माध्यमातून. परंतु इथून चौकार नाही तर षटकार आलाय आणि इथून मात्र सामना फिनिश, इथून मात्र सामना जिंकलाय. यावेळेस आपण पाहू शकता शिवगर्जना क्रिकेट संघ शेलरपाडाने. आणि आता मात्र आपण पाहू शकता पहिली मॅच जर इथून विचार केला तर फलंदाजी करत असताना चांगली फलंदाजी दाखवली विकास सिसी मानकिवलीने आणि इथून मात्र पूर्वार्धामध्ये त्यांनी फलंदाजी केली आणि तो सामना त्यांनी विजयी झाला. परंतु इथून मात्र आपण पाहिलं तर या ओव्हरमध्ये इथून मात्र या स्पर्धेमध्ये या सामन्यामध्ये विचार केला तर चेसिंग करत असताना हा सामना विजयी झाला. विजय संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. परास्त झालेल्या टीम गावदेवी कुंभारचं देखील कौतुक.